पुढे जाऊया. अचानक वेग घेतलेल्या पुणे मेट्रो बाबतची एक बातमी आहे. मात्र अचानक वेग घेतलेल्या पुणे मेट्रोला आता पुन्हा एकदा ब्रेक लागलाय. पुणे मेट्रो पुन्हा चर्चेतच अडकली आहे. मान्यता प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या पुणे मेट्रो समोर पुन्हा एकदा अडथळा निर्माण झालाय. पुण्यातली मेट्रो एलिव्हेटेड असावी की भुयारी यावर पुन्हा एकदा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालंय. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. पुणे मेट्रो संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी पुण्यातल्या खासदारांची दिल्लीमध्ये भेट घेतली. त्यामध्ये मेट्रोबाबत आणखी चर्चा करून निर्णय घेण्याचं या बैठकीत ठरलं. मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व स्टेक होल्डर्स अर्थात सर्व संबंधितांची बैठक घेऊन गरज पडली तर मेट्रोच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये बदल करायचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. सध्याच्या आराखड्यानुसार पुण्यातला मेट्रो प्रकल्प काही प्रमाणात एलिव्हेटेड तर काही प्रमाणात अंडरग्राऊंड करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र केंद्रात तसंच राज्यामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर हा प्रकल्प संपूर्णपणे भूमिगत असावा ही मागणी पुन्हा पुढे येऊ लागली आहे. पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 31.51 किलोमीटर मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या 16.59 किलोमीटर तसंच वनाज ते रामवाडी या 14.92 किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठीचा प्रस्तावित खर्च 10,183 कोटी इतका आहे. पुण्यामध्ये DMRCच्या मंडळींनी आणि UDच्या मिनिस्ट्रीच्या काही मंडळींनी येऊन प्रेझेंटेशन करावं. ज्यांचं म्हणणं आहे की पूर्ण अंडरग्राऊंड ही मेट्रो असावी. त्यांनी सुद्धा यावं, इंटरॅक्शन व्हावी आणि मग सल्लामसलत करून काही तो मार्ग काढावा. मला असं वाटतं, एका बाजूला असं देखील वाटतं की ही एक्सरसाइज मग आधीच व्हायला पाहिजे होती. पण ठीक आहे, हा प्रकल्प निश्चित शहराच्या दृष्टीने मोठा आहे, महत्त्वाचा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.